हिच्याबद्दल बोलून बोलून ना थांबा आता मला दम लागला, मी पाणी पिते. पाण्यावरून आठवलं, तुम्ही हिला बाटल्या का नाही घेऊन देतो? अहो तिच्याकडे एवढ्या बाटल्या आहेत, काय सांगू आता मी तुम्हाला. आणि काय बाटल्या घेऊन देत नाही तिला. एक तर ती माझी बाटली घेऊन जाती आणि काय त्या सायन्सच्या मॅडमच्या ह्याच्यात म्हणजे बॅगेमध्ये लपवती आणि ती सायन्सची मॅडम पण एवढी हावरट आहे ना. नवीन बॉटल जर बघितली ना तर वापस द्यायचं नावच घेणार नाही, बोलणार नाही मी हिकडून घेतली मी तिकडून घेतली. आता मी जिथून बॉटल घेते ना त्या दुकानदाराला पण एवढी सवय झाली की त्याने आता त्याला माहितीच झालंय की हिला दर आठवड्याला 1 किंवा 2 बॉटल लागतातच. त्याने बिचाऱ्याने मला डिस्काउंट पण द्यायला चालू. लय चांगला आहे बरं का तो, डिस्काउंट देतो चांगला. तुम्ही पण त्याच्याकडे जाऊ शकता तसा. छान दिसते तशी ही बॉटल, क्वालिटी पण लय चांगली आहे बरं का. हो मॅडम. बोला मॅडम चहा आणला. किती लोक आहे तिथं? तू किती चहा घेऊन आलाय? 4 चहा. तरी मी तुला सांगत असते, हे लोक ना, अहो मी तुम्हाला सांगते, हे लोक ना सगळे माझ्या नावावर बिल फाडतात की मी लय चहा पिते मी लय चहा पिते. आता बघा ह्यानी 4 चहा आणले, आता इथं काय होते ते त्याला ऐकायचं असं म्हणून तो त्याच्यासाठी पण चहा घेऊन आला. काय उपयोगाचं आहे सांगा. आणि ती प्रिन्सिपलची बाई मला वैतागली, ती मला मी काय केलं माझ्या नावावर बिल फाड. अहो जाऊ दे, रडू नका रडू नका. तू एक चहा रिटर्न घेऊन जा. हो मॅडम ग्रीन टी. हा मग मी काय 2 डोसणार आहे का एका टायमाला? नाही ना तसा शब्द नव्हता तो, एकदम असं पिणार आहे का 2 वेळा. आजकालचे शिक्षण असं. एक तू रिटर्न घेऊन जा. हो मॅडम दूध घालून आणले ग्रीन टी मध्ये. अरे देवा, बघा कसे अनपड गवार सारखे वागतात हे लोक. कसं समजायचं? ग्रीन टी मध्ये तुझ्या कुणी म्हणजे कोणी घालतात ग्रीन टी मध्ये दूध? जाते रिटर्न घेऊन हाताने. तू काय हसती? झालं संपलाय का बाहेर? नाही. मग साधा चहा घेऊन ये ना. कोणी सांगितलंय की तुला जास्त मॉडर्न नखरे करायला? आण साधा चहा, जा तेवढं तरी घेऊन ये. हो हो आणतो आणतो. बरं आता मी तुम्हाला पीटीएम आपण आता खरी खरी सुरुवात करूया. माझ्याकडे ना तिच्या शराराची लिस्ट आहे, पूर्ण लिस्ट काढून ठेवलेली एवढी मोठी बघा. बापरे, लिस्ट काढून ठेवली. आता त्याच्यापैकी जाऊ द्या, आता आपल्याकडे जास्त वेळ नाही म्हणून मी तुम्हाला जास्तीत जास्त सांगायचा प्रयत्न करते. तरी पण तर पहिली शरारत आहे बरं ते मला सांगा की होळी कधी हो? का हो? तुम्हाला नाही माहिती का होळी कधी असती? मार्च मध्ये असते ना होळी. अहो तुम्हाला माहिती आहे ना कधी आहे? मला काय सांगताय? तुमच्या पोरीला सांगा, नाही तर तुम्हीच लक्षात ठेवा कधी आहे. तिला कशाला पिचकारी घेऊन देता? मी नाही घेऊन दिली ना कोणती पिचकारी. ती रोज पिचकारी शाळेत घेऊन येते दप्तरात अशी उडवीत उडवीत. रोज तिचं दप्तर चेक करायला लागतंय. ही काय पद्धत आहे? कुठून घेतली ग? मी काय नाही केलं. अहो नाही दिली मग तिच्याकडे कुठून आली? बरं दिली तर दिली, नका कबूल करू. पण मला हे सांगा, ती शाळेत कशाला घेऊन येते? बरं शाळेत घेऊन येते, रोज त्या पोरांच्या अंगावर उडविती पाणी. आणि आता पाठीमागच्या आठवड्यात आमची सहल गेली होती नाही का, त्या सहलीला पण घेऊन आली ही बाई पिचकारी लपून लपून. आणि आली तर आली, पिचकारी भरली आणि त्या ड्रायव्हरच्या काचेवर पाणी उडवलं आतून. ते पण बाहेरून उडवलं असतं तरी वेगळी गोष्ट होती, आतून उडवलं. तो ड्रायव्हर एवढा चिडला. त्याच्यानंतर चिडलेला बघितलं बाईने फडका घेतला आणि कसा पुसून काढलं त्याला. पुसून काढलं त्याच्यानंतर तो ड्रायव्हर म्हणला, का ग बाई का केलं तू असं? हा ना, का हो का केलं असं तिला असं? तर त्याला काय म्हणते माहिती का, माझं नाव घेतलं आणि मला त्याला म्हणती का त्या मॅडमला बघायचंय तुम्ही ते शिवनेरी आणि शिवशाहीपेक्षा किती जोरात गाडी चालवू शकता, किती पळू शकता. आणि त्या ड्रायव्हरला सांगितलं की तुम्ही किती स्टंट मारू शकता ते बघायचंय, तुम्ही किती कट मारू शकता, तुम्ही इथून असं असं कसं करू शकता ते सगळं सांगितलं. तो ड्रायव्हर पण असा आहे का बास रे बास. त्याने काय केलं असं, पळवली ना गाडी, एवढी दामटली त्याने गाडी का बास रे बास. असं 5 तासाचा रस्ता होता अहो आणि त्याने 3 तासात पळवली. आता मला सांगा, अहो त्याच्यात आमच्या शाळेचा खर्च वाढला, ट्रिपचा खर्च वाढला. आणि प्रिन्सिपल मॅडमनी विचारलं त्याला, काय रे बाबा काय झालं होतं एवढी गाडी पळवायला? तर त्याने सांगितलं ना की त्या मॅडमला बघायचं होतं मी किती फास्ट गाडी चालवतो. आता तुम्हाला सांगते, एवढा खर्च वाढला त्याच्यासाठी, एवढं ते डिझेल काय ते जळाला असेल त्याच्यासाठी त्याचा खर्च.
माझ्याकडून घेणार आहेत ते माझ्या पगारातून मागच्या जन्माचे कर्म असतात ना ते फिटतात असेच हळूहळू. जाऊ दे रडू नका. आता तुमच्या पोरीला समजून सांगा जरा. मला नका सांगू की रडू नको म्हणून. असं करतात का काय गोंडी? त्या ड्रायव्हरला कशाला माझा नंबर दिला ग? तुला काय अक्कल विकल नंबर दिला माझा त्या पोरीने. आणि तो कोण कुठला ड्रायव्हर काय सांगायचं त्या ड्रायव्हरने पण परेशान करून ठेवलं फार. आणि पोरीला पण अक्कल नाही. तिने कशावर त्या कागदावर लिहून दिला एखाद्या कोणत्या पेपरवर दिला काय माहिती. आणि त्या माणसाला काय बिंडोक माणूस होतो गेला आणि त्याच्या देवघरात म्हणून ठेवला तो नंबर. आणि त्याला असं वाटतं की त्याच्यावर काहीतरी कृपा झाली. आणि आता तुम्हाला दुसरा किस्सा सांगते. कोंडीला लई बदमाशी बरं का. अहो आम्ही त्या ट्रिपला गेलो. त्याच्यानंतर थोडी रात्र झालेली मान्य आहे. त्याच्यानंतर आम्ही थोडं फिरलो, हॉस्टेलवर आलो आणि बाईनी जे पसरवायला सुरुवात केली का हित भूत बाई भूत. सगळे लोक एका खोलीत येऊन रात्रभर बसलो आणि सगळे नुसते रडत होते. कोणी वरडत होते, कोणी काय करत होतं. अख्ख्या रात्रभर आम्ही तसंच बसलो होतो नाही का कोणी. हा पण मग ते तर. आणि तसं झालं रात्रभर एकाच रूम मध्ये बसलो. बाकीच्या रूमचे पैसे वाया गेले. माय गॉड. ते तर जाऊ द्या. दुसऱ्या दिवशीच ऐका ना. दुसऱ्या दिवशी अख्खे जण रात्रभर जागल्यामुळे अख्खे जण झोपले ज्याच्या त्याच्या रूम मध्ये जाऊन. आणि परत दुसऱ्या रात्री सेम गोष्ट. या बाईने तर त्या दिवशी आवाज सुद्धा काढले काय भूताचे. त्या दिवशी पण अख्ख्या रात्रभर जागलो आणि तिसऱ्या दिवशी आम्ही निघून आलो. काय उपयोग झाला त्या खर्चाचा आणि त्या ट्रिपचा? काही सुद्धा बघायला भेटलं नाही मला. रात्रभर नाही झोपले तुम्ही लोक. आणि ते सगळं झालं. बाई तो ड्रायव्हर एक मूर्ख माणूस होता. कुठून आलेला काय माहिती. ह्या शाळेला पण अक्कल नाही. कुठून आणतात काय माहिती हे असले ड्रायव्हर. आणलं ह्या गोंडीने त्याला काय जाऊन सांगितलं काय माहिती. निघायच्या वेळेस त्या माणसाने 2.5 तासात गाडी आणली परत तिथं. आणि ते जाऊ द्या. तिथं तिने काय केलं असेल त्या ड्रायव्हरला काहीतरी लिहून त्या चिठ्ठीमध्ये. तो ड्रायव्हर एवढ्या उड्या मारायला लागला त्या चिठ्ठी बघून आणि माझ्याकडे बघून हसतोयच काय घाण्यासारखा. आणि एवढी जोरात दामटली त्याने गाडी एका बसल्या आणि आम्ही इथं सोडलं. आणि तेव्हापासून तो माणूस मला जे फोन करायला लागलाय त्याला ब्लॉकच करून ठेवला. असं वाटतात का? अगं पण मी नाही ग मम्मी. मी काय करेन असं. आणि हे बोला काय आहे तुमचं? तुझ्या आम्हाला तुम्हाला बोलवतो. तुम्ही त्याचे पैसे नाही दिले ना. त्याची प्रॅक्टिस काढली तुम्ही. अरे देवा आता तुम्हाला सांगते पॅटीस वरून. पण थांबा आता 2 मिनिट त्याच्याशी निपटून येते ना जरा. त्याला एक समजवायला लागतं दर आठवड्याला मला. हा तुम्ही बसून राहायचं. मी आले 5 मिनिटात. याला हात लावायचा नाही. माझा फोन घेऊन जाते. काय ह्या कार्टीचं घेऊन बसत. घरी गेला सांग.